हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ब्युटिफुल आणि खूप सुंदर अशी नेक डिझाईन. तर इथे आपल्याला शोल्डर, कधीही मोठा जर गळा असेल तर शोल्डरची जी रुंदी आहे ती आपल्याला जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे. 5.5 इंच जर असेल तर. आणि रुंदी जी आहे, गळ्याची रुंदी जी आहे किंवा नेकची रुंदी जी आहे ती आपल्याला कमी घ्यायची आहे. 2 ते 2.25 इंचापर्यंत घ्यायची आहे जर गळा मोठा असेल तर. आणि मग तो उतरत नाही. तर इथे मी शोल्डर जी घेत आहे ती 5.5 इंच घेत आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे ती आहे मी 2 इंच घेत आहे. तर तुम्ही टेपने सुद्धा मोजून घेऊ शकता. आणि उंची जी आहे, नेकची उंची जी आहे ती 10 ते 10.5 इंचापर्यंत घ्यायची आपल्याला. तर गळा पण खूप सुंदर दिसतो. याला तुम्ही पॅच पण करू शकता किंवा लेसने सुद्धा सजवू शकता. तर चला मग इथे मी 2 इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि जवळपास 10 इंचाचा मी गळा घेतलेला आहे, म्हणजे गळ्याची उंची घेतलेली आहे. तर तुम्ही जे नवीन शिकणारे आहे आणि जसे आपण गळ्याची डिझाईन बनवतो तसे तुम्ही कागदावर पहिले ट्राय करायचे आहे. तो कसा दिसतो, त्याच्यावर काय आपल्याला चांगलं दिसेल, कशा प्रकारे पॅच तयार करायचा आहे. कारण या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि कागदावरती गळे तयार करून ठेवायचे आहे किंवा कस्टमर वगैरे येतात, त्यांना कुठल्या प्रकारचा गळा पाहिजे असतो किंवा नेक पाहिजे असतो, डिझाईन नेकची, त्याप्रमाणे आपण मग त्यांना दाखवू शकतो. जर त्यांनी सांगितलेलं असेल गळा असा पाहिजे तर तो प्रश्न वेगळा आहे. आणि जर तुम्ही शिकवत असाल किंवा तुम्ही स्वतःचे ब्लाऊज जर टाकत असाल, ब्लाऊजवर गळे टाकत असाल, तर अशा प्रकारे हा गळा खूप सुंदर दिसतो. तर इथे आता मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला 1-1 इंचाचं मार्जिन काढून घ्यायचं आहे. कारण आपण दुसऱ्या गळ्यावरती किंवा त्याच गळ्यावरती आपण शिवू शकू किंवा आपल्याला पॅच तयार करता येईल. तर आता इथे कट करून घेते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे गळा दिसणार आहे आपला किंवा नेक दिसणार आहे. तो खूप सुंदर दिसणार आहे अशा प्रकारे जर केला तर. आणि पॅच तयार केल्यानंतर तर गळा आणखीन खूप सुंदर दिसतो. आणि नुसतं साधा सिंपलही तुम्ही ठेवू शकता, लेस लावून किंवा पायपिंग करून. तर चला तुम्हाला दाखवते कट करून की गळा कसा दिसतो. कारण ब्लाऊज हे फिटिंग किंवा फिनिशिंग आणि नेक डिझाईन वगैरे यावर अवलंबून असते, स्लीव डिझाईनवर अवलंबून असतो. कारण कापडावरही खूप महत्त्वाचं कापडही खूप महत्त्वाचा भाग आहे की कोणत्या कापडावर कुठली डिझाईन चांगली दिसेल, हेही एक आहे. तर इथे मी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे शिकणारे आहेत, नवीन आहेत, त्यांनी प्लीज कागदावर पहिले ट्राय करायचं आहे. कारण हे जे कोण आहे किंवा ज्याला कर्व म्हणतात किंवा गोलाकार म्हणतात, तो खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवले तर मग आपल्याला गळ्याला कुठली डिझाईन टाकायची आहे ते लवकर समजते, लक्षात येते, कुठल्या कापडावर कुठली डिझाईन चांगली दिसते. तर हा भाग आहे. आता बाजूचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे पॅच जर तयार करायचा असेल तर. आणि जर डायरेक्ट तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिकवर कापूनही कॅनव्हास पेपर टाकून करू शकता. कॅनव्हास पेपर टाकायचा उद्देश म्हणजे गळा जो आहे किंवा नेक जो आहे तो व्यवस्थित बसतो, त्याला फिटिंग एक कडकपणा येतो आणि आपली डिझाईन जी आहे ती उठून दिसते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप सुंदर दिसतो हा गळा. तर तुम्ही ड्रेसवर सुद्धा टाकू शकता आणि ब्लाऊजवर एक सुंदर दिसेल ब्लाऊजवर टाकल्यानंतर. तर तुम्हाला कसा वाटला गळा किंवा नेकची डिझाईन नक्की सांगा. आवडल्यास लाईक